हे फोटोज पाहून विश्वास बसणार नाही की आम्ही हे फोटो पुण्यातल्या एका मंदिरामध्ये काढलेत. हो, तरी पण विश्वास ठेवावा लागेल, कारण हे फोटो आम्ही पुण्यातल्या नुकतंच झालेल्या एका श्री चारभुजा विष्णुधाम टेम्पलमध्ये काढलेले आहेत. या टेम्पलला बाहेरून बघितलं की असं वाटतं की हे खूप प्राचीन काळातलं, खूप जुन्या काळातलं असं टेम्पल आहे, पण असं काही नाही आहे. मंदिरामध्ये एंट्री केल्या केल्या डाव्या बाजूला आपले गणपती बाप्पा दिसतात. या मंदिरांच्या खांबांकडे पाहिलं की असं वाटतं की ते जुन्या काळातले खांब असतील. अतिशय कोरून असं काम केलंय, जसं आपण आता डिटेलमध्ये काम करतो ना, एकदम तसं. आणि विष्णूंची मूर्तीसुद्धा खूप मस्त अट्रॅक्टिव्ह अशी आहे. आणि आम्हाला तिथं गेल्यावरती प्रसादसुद्धा भेटला. प्रसादाला लाडू होता, जे की खाऊन बरीच एनर्जी आली. आणि समोर पाहिलं तर एक झुंबर होतं. मंदिराच्या अगदी सेंटरला हे झुंबर आणि त्याच्या खाली आम्ही बसलेलो. इतकं मस्त वाटत होतं. कोणीसुद्धा म्हणत नव्हते की उठा, खूप वेळ बसलाय, मूर्तीच्या समोर नका बसू. जसं बाकीच्या मंदिरामध्ये असतं तसे या मंदिरात अजिबातसुद्धा नव्हतं. आम्ही मूर्तीच्या समोर बराच वेळ बसलो. नंतर आम्ही फोटोज काढले आणि असं तिथं कोणीच म्हणत नव्हतं की रील्स फोटोज काढू नका. एकदम फ्रीली असे आम्ही फोटोज काढले. आणि हो, हे मंदिर 10 वाजेच्या आत बंद होतं. ह्याचा ॲड्रेस मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. आपल्याला सबस्क्रायबर्सची गरज आहे, सो नक्की सबस्क्राईब करा.